नमस्कार मित्रांनो. आज आपण बघा किती निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे. याचं कारण हे होतं की तुळजाभवानी मातेला आज नैवेद्य द्यायचा होता. आज म्हणजे आषाढ महिन्यातला आज शेवटचा शुक्रवार होता. त्यामुळं तुळजाभवानी मातेला नैवेद्य देऊन हे बघा तुळजाभवानी मातेचं मंदिर त्याच्या पाठीमागच एक मस्त असं छान इथं बघा तलाव आहे. ह्या तलावामध्ये गणपती विसर्जन करतात. म्हणजे बघा आज आता आमच्याकडे काही देवांचे फोटो होते. ते देवांचे फोटो आज आम्ही इथे विसर्जन तर बघू शकता तुम्ही किती किती सुंदर वातावरण आहे बघा. आमची इशू बघा किती खुश झाली बघा किती खुश झाली. इशू अलीकडे अलीकडे लांब जायचं. मधीने जायचं. हे बघा काय करतात ते मुंबईचे बीच गावाकडचं वातावरण बघा मी तर छान आहे बघा डोंगर आहे का हिरवा गार कुठंतरी दिसतंय का काळ आहे मस्त वातावरण आहे. आज शुक्रवार होता आज आमच्या दुकानाला सुट्टी होती तर चला म्हणलं आज वेळ देऊया फॅमिलीला आज बाहेर निघाला. हे बघा हे देवाचे फोटो आहेत. काही फोटो आहे काही नारळ आहेत ते आज व्हायचे. नारळ इथे पडलेले आहे. हा हे आमचं नारळ बघा. ईशो थांब बाळा आई आई बरोबर टाकते बघ लांब लांब अलीकडं हे बघा बघा ईशोला किती आनंद झाला ते बघा. ईशोच्या चेहऱ्यावर ते आनंद बघा कसा झालेला आहे. वा व्यवस्थित वा. हे राधाकृष्णाचा फोटो होता. मला माझ्या दुकानाच्या उद्घाटनाच्या दिवशी एका मित्राने मला दिला होता. घरात ठेवून आहे तुटलेले देवांचे फोटो त्याच्यामुळे मी आज ते वाहून देण्याचा निर्णय घेतला. व्यवस्थित वा बाळ, व्यवस्थित वा. पुढे गेले पाहिजे ते हवेमुळे ते पूर्ण इकडच येते हवा इकडच्या दिशेने सगळी दिशेला ते हे होतंय. हे बघा आमच्या विषयी बघा की लांब फेक पण मग हवेचा जोर इकडे आहे ना त्यामुळे इकडच वाहून येणार ते. ते देवाचं जुनं कॅलेंडर आहे आम्ही ते केंद्रामधून आणतो स्वामी केंद्रातून आम्ही आणतो आणि पाण्यात वाहून दिलेलं आहे. हे बघा हे पाण्याचा जोर बघा इकडच सगळे हवा इकडे हे सगळे इकडचं ते इकडे नाही येऊन परत हवा या दिशेने गेली त्या दिशेने गेली की पुन्हा परत ते या दिशेने जाणार. मित्रांनो गावाकडचं वातावरण खरंच खूप सुंदर आहे आणि मला तरी वाटतं बऱ्याच कमी लोकांना या अनुभवाला मिळतं. लई तर लांब लांबपर्यंत बघा आता हे घर आहे ते आजूबाजूला तुम्हाला कुठंच किराणा दुकान वगैरे काही मिळणार नाही. हे इथले लोक शेती वगैरे करतात. यांच्या गाई म्हशी आहे तिथे हे लोक इथून दूध वगैरे काढून म्हणजे सिटीमध्ये सप्लाय करतात. आम्ही पण संभाजीनगरवरून हे बरेच म्हणजे एक जवळजवळ एक 15 किलोमीटर अंतरावर येतो. शरणापूर म्हणून एक गाव आहे आप्पावाडी. मस्त तिला आज खूपच आनंद झाला. ते आमच्या मॅडमचं चालू आहे म्हणजे जे देवाचे बाकीचे आधी लोकांनी जे फोटो टाकलेले आहेत ते वाहून आलेले ते काढून ते माझं तिथे सेवा लिहिलेल्या सेवा दिली मॅडम. इकडे तिकडे फेकू नये कचऱ्यामध्ये टाकू नये म्हणून ते आज वाहून द्यायचे त्यांच्यावर देवाचं नाव आहे त्याच्यामुळं आज पाण्यात वाहून द्यायचे. सगळे नारळ बघा इकडे कडेला आले सगळे नारळ. हा आता प्रयत्न कर मध्यभागी केले तर चांगले. हा मग आता माझा व्हिडिओ काढ.
हे बघा मित्रांनो, आम्ही आज इथे तुळजाभवानी मंदिर जे आहे तिथे आलो होतो. तर आज आषाढ महिन्यामध्ये नाही, पण मी सांगते ना, आषाढ महिन्यामध्ये आपण नेहमी दाखवत असतो आपल्या कुलदेवीला. तर त्याच्यामुळे तर, बघायचे पप्पा परत ते जे नारळ आहेत ते परत टाकताय, कारण ते सगळे काटाचे गेले होते. इशूला खूप आनंद झालेला आहे. कसं आहे, आपण देवाच्या बाबतीत कधीच मागे पडायचं नाही. जे आपलं कर्तव्य असतं, जे आपलं काम असतं, कुटुंबाच्या बाबतीमध्ये, देवाच्या बाबतीमध्ये, ते आपण नेहमी करायचं. तेव्हाच आपल्यावर नेहमी देवाचा आशीर्वाद राहत असतो. कारण आता याच्यानंतर श्रावण लागणार आहे आणि त्याच्यानंतर तर मग बघा हे नारळ. इशूचा आनंद बघा, इशूचा आनंद सगळ्यात आहे. कसं वाटतंय बाळा? कसं वाटतंय तुला? छान वाटतंय. आज खूप दिवसानंतर बाहेर आले, खूप दिवसानंतर. म्हणजे तिला एवढी वैतागलेली होती ती की कुठेतरी घेऊन चला, कुठेतरी घेऊन चला. घराजवळच हे यायचा वेळ नसता आम्हाला, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे ना. घराजवळ आहे आणि आज तिला घेऊन आला तर मला खूप आनंद होतो. तिच्यापेक्षा जास्त मला आनंद होतो. तिला आनंद बघतो. कुठे चालली का? आनंद झाली. हळू बाळा. बघा ही ते नारळ परत इकडे आलं. बाळा ती येणारच आहे. चला आता चला चला या आता, चला बस झालं. तिकडे गेलं. जाऊ दे, तुला कसं वाटतंय? कसं वाटतंय? खूप मस्त वातावरण आहे इकडे. आम्ही खूप दिवसानंतर बाहेर आलेलो आहे, ते पण देवाच्या निमित्ताने. कुठं नाही जायचं? तेच कसं हम्म. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय. सपोर्ट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. काय म्हणते? बोल ना. सबस्क्राईब करा म्हणते. बाय.